आता याचा सुद्धा आषाढामध्ये मटण खाणाऱ्यांची एवढी अडचण झाली. गटाला मग मटण खायचं का बोकड्याचाही सरता देऊन तुला. काल होती एकादश, सुखी आज. काल खाता येत नाही, आज खाते. उद्या नामदेव महाराज पुण्यतिथी, सावता बाबा पुण्यतिथी, खाता येत. परवा दिवशी श्रावण लागत. बोकडाचाही सर्त दिलाय. मग त्यांनी आयडिया केली, एखादं दुपारी सुटून गेली. म्हणजे 6 जण आज खाऊन येईल. आता कायमच्या डोक्यात कसं आहे, परवादिवशी खाऊ म्हणजे गुरुवारी, आणि गुरुवारी लागतोय श्रावण. मग हे रात्री 8ला खाना आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भस्म कपाळाला लावून ओम नमः शिवाय. आता महिनाभर काही खायचं हे पुढं टाकणार. काही नाही, हे सगळं लाभाडे आहेत. चला पुढे. आता करंट लावून गेला तुम्हाला. करंट लागला का सोपं झालं अभंगाचा. आता अभंग थोडा आहे किचकट, पण पहिलं पुन्हा एकदा गायकवाड साहेबांच्या आईची सुद्धा 100वी आपल्याकडून व्हावा. त्यांना देवाने आशीर्वाद द्यावा आणि त्यांच्या वडिलांची कृपा त्यांच्यावर अशीच लावा. ईश्वर त्यांनी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. आता फक्त बोला निर्वास. आता फक्त बोलावं लागेल तुम्हाला. बोललं तर कळेल. प्रश्न माझा प्रश्न असा आहे तुम्हाला. मोबाईल बंद कर. बंद कर. हा बंद कर. ते संपवतो माझ्या डोळ्यावर म्हणून. माझा प्रश्न आहे तुम्हाला. फक्त बोलत जा. आता टाळकरी बेडकरी, टाळकरी बेडकरी, चोपदार वेबदार, इनेकरी, शिष्टमिष्टीवाले वारी काय का तुमच्याकडं सगळं आहे. आहे अरे हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आहे गाडी आहे, बंगला आहे. बारीक आहे का बरं का. गाडी, बंगला, पप्प्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सगळी, हिटर, फिटर, इहर, वाफे, चिंगड्या, कांदे, गोण्या सगळं आहे. गरीब गरीब कोणी नाही. गरिबी ही लबाडीची आहे. आता काही लोक म्हणतात गरिबी समाजाची दूर झाली पाहिजे. समाजात गरीबच नाही ना कोणी. कोण गरीब आहे कीर्तनात बसलेला त्याला म्हणा पोटवर कर, की तुला 10 मिनिटात तिथं श्रीमंत करतो. कोण गरीब आहे. त्याला कोण ना 1 मिनिटात श्रीमंत. तुम्ही सावध राहा लगेच श्रीमंत व्हायला. गरिबा इतकी दारू कोणीच पेत नाही. गरिबा इतकी कचेरीत गर्दी कोणतीच नाही. खरंय का खोटे मला. आता पुढचं ऐकलं का जरा झोपत. गरिबा इतका किडाच पडला नाही. कोण गरीब. दुधाला भाव नाही, आंदोलन. कांद्याला भाव नाही, आंदोलन. सोयाबीनला भाव नाही, बोला आंदोलन. कपाशीला भाव नाही. सगळ्यात महाग दारू आहे. किती बेवडे उपोषणाला बसले मला सांगा. बसले तुमच्यातले 2-4 जण का दारूची भाव उतरली पाहिजे म्हणून मी म्हणत असतो दारू बाटलीनं नाही विकली पाहिजे. दारू ML ने विकली पाहिजे. 100 रुपये ML म्हणजे 1 लिटरला 10,000. खपायची बंद होईल. सगळं तुमच्याकडं शब्द फिट आहे का. पण माझं म्हणणं आहे तुमच्याकडे 2 गोष्टी नाही.
बारीक आहे का सगळे सगळे पण दोन गोष्टी नाही ऐका बरं का कोणत्या हा माना नाही तर नाही म्हणा एक समाधान आणि दोन आनंद पैसा टीव्ही पैशाला ऊत आलाय ऊत ज्याला आतली नाही त्याच्याकडे आतली चटी नाही त्याच्याकडे 90,000 हिस्से सगळं आहे पण दोन गोष्टी नाही या मान्य आहे का बोला तुम्हाला पटापटा एक गोष्ट समाधान आणि दोन गोष्ट आनंद बोला ना तुम्हाला सुधारत का मी काय म्हणतो सगळं आहे फक्त काय नाही समाधान आणि आनंद आता समाधान नाहीये का तुम्ही घालवलंय मी काय म्हणतोय तुमच्याकडे समाधान नाहीये का तुम्ही घालवलंय समाधान बोला ना घालवलंय बरोबर आहे आता समाधान का घालवलं याचं उत्तर आहे का घरात कचकच घुसली का समाधान गायब होत आज तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरात कचकच आहे कचकच सारखी भांडणं सारखी भांडणं पाया पडतो मला तुमच्या द्वादशी आज प्रदोष आहे कधी भांडा पण तीच भर पोटाला जेवण करताना तरी समाधानाने जेवा हे रात्रंदिवस तुम्ही कमावता कोणासाठी याला लागतं काय 2 चपात्या एक वाटीवर भात आणि वाटीवर कालवण पण प्रत्येक घरात जेवताना कचकच आहे तुमचं काय म्हणत नवरा बायको दोघंच तो त्याच्यावर धावत होती म्हाताऱ्याला शेत देती म्हाताऱ्यावर धावतो म्हातारी म्हणती कॉलेजला त्याला चांगला दिसायचा म्हणून नादी लागली तेवढा तमाशा म्हातारी म्हणली म्हातारा म्हणला तू नको रे या गावपणा करू नवरी संघ कलवरी आली माझ्या गपावून हसली तो आम्ही नाईट लागलो त्याची फळं मी भोगितोय काय चालू आहे घरात बोला पटकन कचकच आणि पाया पडून सांगतो कचकच घरात आली का घरातून समाधान गेलं तुमचं काय मत आहे जेवताना तरी समाधानी राहा अरे करता कोणासाठी रात्रदिवस हाडाची काढं करून तुम्ही इष्टिटी कमवता पोटासाठी का या टीजभर पोट आहे या टीजभर पोटाला जर खायचं सुद्धा नसेल तर तुम्ही कमावता कोणासाठी बड्या करू इस्टेट कमायची पाणी घालू दुधी खायचं उकडल्या खाली घालू माशी गायच्या चिल्ल्या खाली घालू गोण्या टाकायच्या मी ती लवकर यावा म्हणून त्याच्यावर ती शिकवायची आणि ती सत्तेच्या पंक्तीत द्यायची कशाला पाप करता पाया पडून सांगतो कचकच गेली का समाधान आलं आणि समाधान कचकच आली का समाधान गेलं या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का दुसरी एक गोष्ट आली आता गेली पहिले काय गेलं मग समाधान कशामुळे गेलं कचकळत दुसरी गोष्ट आपल्या घरातून गेली आनंदच आता एवढे बसले कीर्तनाला पा एखाद्या चेअर येऊ तरी आनंद आहे का पा कशी बसली जसं काही इंदुरीकरला कावळा शिवायचा आणि भात कावळ्याने खाला काही अजून 5 वर्षाने सरकारी दवाखान्यामध्ये आनंदाचं इंजेक्शन आणावं लागेल आणि आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करायचं आणि म्हातारे नेऊन हसून आणायचं आणि म्हाताऱ्याला इंजेक्शन दिलं का खेळ भर म्हातारीला दिलं का आणि दोघांचा पावर कमी झाला का आनंदच
फार दरिद्री लोक झाली, दरिद्री. खाती नाही, पिती नाही, दरिद्री. अरे एकच वाक्यात उत्तर द्या मला. बरं जाय, लांब जाय. खुर्ची पाहिजे, पळून नाही जातो. खुर्ची म्हणजे काय खेळ समाज केवढा आट्टापिट्टा करावा लागतो खुर्चीला, तुला माहिती. अजून 5 वर्षांनी लोक इथं फेकवाय जिंकत होती. विधान आनंद गेला. आता उत्तर आपल्याला सापडायचंय, समाधान का गेलं तर कचकच आहे. आता आनंद का गेला, बारीक ऐकायचं. एक साप आहे ना, साप जर रस्त्याने चालला तर तोऱ्यात चालणारा प्राणी, त्याला त्याच्याशी काही घेणार नाही. पण साप जर एखाद्याला चावला ना तर साप पळून जातो, कारण त्याला मरणाची फटाफट मला इथे. पण एखाद्या माणसाला जर मी नावाच्या सापाने विळखा मारला तर माणूस मरेल, पण मिठी सुद्धा आहे. तुम्हाला मला सगळ्या माणसांना एकच साप चावलाय, मी नसलो तो कोण वाचवी, मी नसलो तो साल कोण म्हणे. मी महाराज आहे, तू बधीर आहे. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. माझा पाय लागला, तुझा पायच तसा. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 10 गुंठे इकून आलाय, काय नीट आहे का. आणि मी नावाच्या सापानं मिठी मारली का आनंद केला. तुमचं काय होत. आज सगळ्यांना मी कस काय आपला माईक आवाज देतो, कस काय मी वाजवलं, कस काय आपली चाल नाही, फेटा बांधून कसा दिसतो. आणि मी नावाच्या सापानं मिठी मारली का आनंद केला. हे तुमचं वाक्य पटतंय का तुम्हाला. दुसरं वाक्य ऐका, आनंद का गेला. विंचू आहे ना, विंचू एवढंच घडी. पण चालायला जगात सगळ्यात फुगीर प्राणी विंचू. कधीच नांगी खाली करून चालत. तशी काही माणसं बा कारवानाला तेल नाही पण कपडे, ही विंचवाची आवड. बँकेचा शिपाई ठाकला नव्हती साधू देऊ एवढं करड, पण कुठाला साबण नाही कोणी तो विंचू. आता ऐका, जर तो विंचू एखाद्याला चावला तर नांगी खाली टाकतो. चावल्या विंचूवर नांगी करीत नाही, कधीच नाही. लाज वाटते त्याला खाली पाड. ऐका, पण एखाद्या माणसाला जर अहंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली तर तो माणूस मरेल. तो एकटा मारणार नाही, खानदान घेऊन मरेल, पण त्याचा अहंकार जाणार. सगळ्या लोकांचा आनंद मी नाही गेला आणि अहंकाराने गेला. तुम्हाला पटणार नाही मला. राजा दशरथाचा मृत्यू झाला. राजा दशरथ दरपडून गेला. अख्खी अयोध्या रडली, पण काही रडली नाही. काही का रडली नाही माहितीये तुम्हाला. कैकेयीला अहंकार नावाचा विंचू चावला होता. माझं गाडीवर बसवावा आणि रामाला वनवासाला जावा. कोणता विंचू होता तर कैकेयी अशी मेली तर टपरीला नाव नाही राहिलं. टपरीला
वाचलं का अख्ख्या महाराष्ट्रात काही माणसं वाचलं का तुम्ही काही का ढाबा वाचलं का काही बार शेंबड्या पोरीचं नाव सुद्धा काही नाही काही पोरी इतक्या देखण्यात का दिवसा बॅटरी लावून पाहिजे पाहिजे तरी तिचं नाव तेजस्वी नाही काही पोरी इतक्या माणसाला पाहिल्या चक्कर येते तरी तिचं नाव चंद्रकला नाव नाही उत्तर परत निघायचा काहीला विंचू चावला कोणता कोणता सापे गेलं बाबा लगेच मी कोणता विंचवे आमका तुम्हाशी नाही ना कुणाशीच नाही फूल है गुलाब का आणि प्रेम करणारे पोरं ध्यानात ठेवा ते गुलाबाचं फुल वापरू नका ते लई बारीक सूर्य फुल वापरा काय प्रेम करतो काय तंगडा करतो कोणता विंचवे आमका आता शिकवण झाली बर का आणि दोघांमुळे आनंद गेला करायला तिसरी आई का कोण आहे आई का बाबा सापानं मिठी मारली का आनंद गेला अंकल नावाच्या विंचवानं नांगी मारली का आनंद गेला आणि तिसरी एक जण याच्यात आली तिचं नाव कोलाटी नाही आणि कोलाटीचं नाव माया आहे
व्हिडिओ चिपका ना. ऐका आता लई किचकट आहे. पहिला साप मी, दुसरा विंचू, आता फिट बसलं कीर्तन. तिसरा कोणी आहे, तिसरी कोणी ऐका, कोल्हाटील. कोल्हाटील म्हणजे माया. आता तिथे नीट ऐका. ती ह्या गावात नव्हती, तिचा आणि ह्या गावाचं काही संबंध नाही. हा जन्माला आला, 9 महिने आईला कुशीत ठेवला, पांडुरंगाने तो सांभाळला. हा बाहेर आला तेव्हा ही कोल्हाटील त्याच्या संग नव्हती. कोण? कोण? माया. ती आली ह्या गावात, आई ती पाहुणी, तिचा आणि याचा काही संबंध. ती राहायला आली याच्यात आणि म्हणती काय माहिती का, मला याच्यातच नवरा करायचा. याच्यातच आली आणि याच्यातच मला नवरा करायचा. तिला म्हणलं कर भाई, पण ती म्हणजे मला 2 अटी आहेत माझ्या. नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे, पहिली अट. आणि मला दिवस नाही गेले पाहिजे, माझ्या नवऱ्याला दिवस गेले पाहिजे. समजायला किचकट आहे, कीर्तनच किचकट राहते, फक्त बारीक ऐकलं तर कळत. ती माया याच्यात राहायला आली, तिने सांगितलं मला नवरा करायचा. म्हणले करा, याच्यात काही नवऱ्यांना तोटा नाही, याच्या आतमध्ये नाही नवरी, करायचं का? म्हणजे हा. तिने नवरा केला मी. नवऱ्याचं नाव मी. माया आणि मी हे दोघं एकत्र आले. मी निर्माण कोणी केला? मायेला. म्हणजे ती कोण झाली? त्याची आई. आणि त्याच्याशी लग्न तिनं केलं, म्हणजे ती कोण झाली? त्याची बायको. म्हणजे आई तीच, बायको तीच. नवरा जन्माला माझे उदरी आणि मी झाले तयाची. आता ती नवरी झाली आणि हिला दिवस नाही गेले, तिच्या नवऱ्याला दिवस गेले. आता राहता पोरं हिला नाही झाली, तिच्या नवऱ्याला झाली. आणि तिच्या नवऱ्याला पोरं झाली 12. ऐका आता, 6 झाले पोरं आणि 6 झाल्या पोरी. ऐका, एक एक पोरग माझा तुम्हीच. आता काम काम, अरे मोज ना काम. अंग थजा घेतो मला, निपुण मोजी. मोज पटकन काम.